शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्। सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च ज्ञानम अपोहनम, अपोहनम याचा अर्थ विस्मृती सुद्धा. म्हणजे स्मृती ही सुद्धा माझ्यापासून होते, विस्मृती ही सुद्धा पण माझ्यापासून होते. भगवान असं म्हणतात. सगळ्या प्राण्यांच्या हृदयामध्ये सर्वस्य चाहम च अहम, च म्हणजे आणि सर्व प्राण्यांच्या मध्ये हृदयामध्ये हृदय सन्निविष्टो, संपूर्ण त्यांच्या अंतर्यामी स्थित आहे हृदयामध्ये. सन्निविष्ट म्हणजे असं आवरण घालून असं पक्का धरलेलं आहे सन्निविष्ट. पूर्वी बरेचसे लोक या श्लोकावरती अजूनही म्हणजे त्याच्या शब्दांच्यावरून विनोद करत असतात की सगळ्यांच्या हृदयामध्ये चहा सर्वस्य चाहम, हृदयामध्ये चहा असा पक्का बसलेला आहे. हृदय सन्निविष्टो, स्टो सहित. पूर्वी स्टो असायचे. सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्टो. गमतीचा भाग आहे, करायला हरकत नाही. अजिबात गंमत न करता गंभीर चेहऱ्यानेच सगळं काय केलं पाहिजे असं काही नाही आहे. हसत खेळत केलं पाहिजे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च, ज्ञान त्याच्यानंतर विस्मृती या सगळ्या गोष्टी माझ्यापासूनच निर्माण होतात. वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यम, सर्व वेदांच्या द्वारे जाणायला योग्य असा मीच आहे. म्हणजे सगळे वेद पठण कशासाठी करायचं? परमात्मा स्वरूप जाणणं याच्यासाठी म्हणून वेद पठण आहे. वेद पठणच असं नव्हे, जे जे काही आपण पठण करतो ते सगळं जाणण्यासाठी म्हणून आहे, हा त्याचा अर्थ आहे. पण त्या काळामध्ये गीतेच्या अगोदर असं फारसं काय वाङ्मय नव्हतं की जे वेदांचंच एकदम वेद गीता असं आहे. ते वेदांतकृत म्हणजे वेदांताचा कर्ता, वेदांत म्हणजे उपनिषद. वेदाचा अंत म्हणजे अंतिम गोष्ट. वेदांमध्ये सांगायची जी अंतिम गोष्ट ज्ञान, ते ज्याच्यात सांगितले त्याला वेदांत असं म्हणतात. आणि ते ज्ञान उपनिषदांच्या मध्ये सांगितलं म्हणून उपनिषदांना वेदांत असं म्हटलं जातं. म्हणजे अंतिम टप्पा जे सांगायचं त्याला अंतिम टप्पा वेदांत. वेदांतकृत, वेदांताचा देखील कर्ता मीच आहे आणि
वेदविदेव चाहम. वेदविद म्हणजे जो जाणतो सगळ्या वेदांना असा पण मीच आहे. त्यांनी जाणायला योग्य असा परमात्मा. थोडक्यात म्हणजे परमात्मा त्याचं स्वरूप स्वतः व्यक्त करतो आहे, अशी एकंदर भगवद्गीतेमधली भूमिका आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांना व्यापून आहे हे म्हणत असताना भगवान श्रीकृष्ण या भूमिकेमध्ये ते नाही आहेत. परमात्मा स्वरूप या भूमिकेमध्ये ते आहेत. कारण एखाद्याचं कृष्ण हे दैवत नसेल, दत्त असेल, म्हणून सगळ्यांच्या हृदयाला मी व्यापून आहे असं विधान कसं करू शकता तुम्ही? परमात्मा स्वरूपाने, ईश्वर स्वरूपाने, जे आकार वर्ण रूप याच्या पलीकडचं आहे. मी ती गोष्ट सांगायची आहे मुख्यतः. कसं आहे ना की हा एकंदरीतच अध्याय जो आहे तो ज्ञानमय आहे, 15वा अध्याय. आणि त्याच्यामध्ये 3 पुरुष सांगितले: क्षरपुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. आणि बऱ्याच वेळेला या गोष्टीच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन असतं. आपण जेव्हा जेव्हा इथं ते येतं त्यावेळेला मी सांगायचा प्रयत्न करतो, कारण की हे माहिती आहे की 15वा अध्याय जो आहे तो 15वा अध्याय म्हणजे सगळ्यांना पाठ करायला सांगतात, लहान मुलांना वगैरे. 12वा अध्याय, 15वा अध्याय. त्यातलं पहिलं कारण म्हणजे ते लहान अध्याय आहेत, 20 श्लोकांचे. पहिलं कारण. दुसरं जे 12व्या अध्यायामध्ये भक्तांची लक्षणं सांगितली, ती परफेक्शन माणसाच्या जीवनाच्या मध्ये या दृष्टीने बघण्यासारखी. 15वा अध्याय तर पूर्णपणे ज्ञानाचाच विषय आहे, ज्ञानमय आहे. आणि क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष हे 3 गोष्टी जी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत ते अजूनच कन्फ्युजिंग आहे. क्षर म्हणजे जे बदलतं, नष्ट होतं, क्षर. अक्षर म्हणजे जे बदलत नाही, नष्ट होत नाही असं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बाबा एक क्षर आहे आणि एक अक्षर आहे. अजून तिसरं उत्तम नावाची तिसरी गोष्ट कुठलं काढली, असा एक प्रश्न निर्माण होता. उत्तम. आणि तो हा उत्तम पुरुष हा क्षर आणि अक्षर यांच्यापासून वेगळाच आहे. एकदा समजून घ्यायला पाहिजे ही गोष्ट की हे नक्की काय सांगितलेलं आहे. क्षरपुरुष, अक्षरपुरुष, उत्तम पुरुष हे सगळं सांगितलेलं आहे 15व्या अध्यायाच्या मध्ये. एवढं माहिती असलं तर जनरल नॉलेज झालं, बाकी काही नाही की बाबा एवढं आम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये हे सांगेल. म्हणजे मला त्या माणसाची आठवण येते की एका खेडेगाव टाईप गावामध्ये तो गेलेला असतो माणूस. असं विशेष ते वेद संपन्न लोक वगैरे पगड्या घालतात तसं घालून गेलो. आणि मग तो त्या गावामध्ये गेल्यानंतर तो सांगत असतो की 4 वेदों को जानता हूं. मग सगळेजण 4 वेदांना जो जाणतोय म्हटल्यानंतर त्याला मध्यभागी बसवायचं, त्याच्यानंतर जो तो त्याचे पाद्यपूजा करणे, अमकं करणे, तमकं करणे, भरपूर हे सगळं. त्याच्यामध्ये फारसे लोक विचार करणारे असे नसतात. एक जण त्या विचारतो त्याला की महाराज आप तो 4 वेदों को जानते हैं, 4 वेदों में से क्या जानते हो? तर तो म्हणला की थांब जरा सगळे लोक जाऊ देत मग सांगतो. सगळे लोक जातात. तर तो पुन्हा विचारतो महाराज 4 वेदों में से आप क्या जानते हो? तो 4 वेदों में से मैं कुछ नहीं जानता,
वेद 4 है, बस इतना ही जानता हूं. तसं 15वा अध्याय म्हटलं की क्षरपुरुष, अक्षपुरुष, उत्तम पुरुष. आपण तुला त्याचं माहिती आहे का काय? नाही, ते मला तुम्ही विचारू नका. त्यासाठी त्याचं कोर आपण याच्यामध्ये गीता नित्यपाठामध्ये काय केलंय की गीतेतल्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी, कोरच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घेतलेल्या आहेत. तर क्षरपुरुष, अक्षरपुरुष आणि उत्तम पुरुष. क्षरपुरुष म्हणजे नक्की काय आहे? तर सर्वसाधारण लोकांनी त्याचा अर्थ विवरण करणाऱ्या की जो क्षर आहे, बदलतो आहे, अशा प्रकारचा म्हणजे क्षरपुरुष. जशी की प्रकृती आहे, क्षर आहे, त्याच्या आतमध्ये जे तत्व आहे ते बदलत नाही, त्याला अक्षर पुरुष असं म्हणतात. आणि या दोन्हींच्या पलीकडचा उत्तम पुरुष, मग ते खूप भांबावले जातात की पुढे अजून पुढे काय. मग ते ज्ञानेश्वर महाराज एकटे, त्यांच्यानंतर चिन्मयानंदांचं मध्ये तसंच एक्सप्लेनेशन सापडलं, स्वामी चिन्मयानंद, की त्यांचं म्हणणं की पुरुष हा कधी क्षर नसतोच. पुरुष म्हणजे तत्व, तत्व हे कधी क्षर नसतंच. मुळी बदलणारं असेल ते तत्व नाहीच. याच्यावरून मला मृत्युंजयमधलं ते कर्णाचं वाक्य आठवतं की कर्णाचा तेजोभंग करण्याच्यासाठी म्हणून त्या शल्याची योजना केलेली असते, सारथी म्हणून. तर ते त्याला कोणीतरी सांगतं कर्णाला की तुझा तेजोभंग करेल तो शल्य. तर कर्ण असं म्हणतो जे भंग होतं ते तेजच कसलं, जे भंग होतं ते तेजच नाही. स्पेशल वाक्य, मला खूप आवडलं. तसं आहे इथे की पुरुष आहे तो क्षर असतच नाही. पुरुष या शब्दाचा एक अर्थ आहे की देहपुरामधला ईश, शरीररूपी नगरीमधला जो राजा, चैतन्य पुरुष, असं त्याचं एक अर्थ. पुरुष हे तत्व आहे की जे कधीही बदलत नाही असं. मग हे तीन कशाला पाहिजे आहेत? जर बदलत नाही असं एकच एक तत्व आहे तर हे तीन कशाला पाहिजे? तत्वज्ञानाचा विषय येतो. थोडंसं आपण लाईट मूडमध्ये समजून घ्यायला पाहिजे. सिरियस झालं की आपल्याला काहीच कळणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की क्षर उपाधीमधनं त्या तत्वाकडे पाहिल्यानंतर ते तत्व जसं भासतं त्याला क्षरपुरुष असं. क्षर उपाधी म्हणजे शरीराच्या उपाधीमधनं पाहिलं, त्या माध्यमातनं बघायला लागलं किंवा त्या भूमिकेतनं बघायला लागलं की मग जे वाटतं ते क्षरपुरुष. आस्तीचे देही मासांचा डोळा, पाहेन म्हणे मी ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. असं समर्थाने म्हटलं की या डोळ्यांनी, या शरीरांनी त्याला पाहताच येणार नाही की एकदम समोर परमात्मा येऊन उभा राहिला. अशा ज्या कल्पना आहेत किंवा जी अशी वर्णनं आहेत ती वर्णनं तत्वज्ञानाला मान्य नाहीत. तत्वाच्या संबंधीचं ज्ञान ज्या वेळेला करून दिलं जातं त्यावेळेला ते सायन्स आहे. सायन्समध्ये भाविकता वगैरे काही आणलेली नसते. क्षर उपाधीमधनं ज्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे बघता, म्हणजे त्या भूमिकेतनं त्याच्याकडे बघता, त्यावेळेला तर बदलतं वाटतं सारखं. ते जे आहे ते क्षरपुरुष. प्रकृती उपाधीमधनं ते तत्व वस्तुतः चिद्विलास नावाचा एक वाद आहे की हे सगळं परमात्माचं.
पण ती फार अंतिम टप्प्याची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल आता आपण विचार नको करायला. आपण बेसिकली हे तत्व समजून घेऊ की एक तत्व आहे जे नॉन कन्व्हर्टेबल आहे. कन्व्हर्टेबल आहे प्रिन्सिपल आहे. कन्व्हर्टेबल प्रिन्सिपल आहे, त्याला प्रकृती असं म्हणतात. सतत बदलत राहणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे प्रकृती ही ज्याची उपाधी आहे किंवा प्रकृतीच्या माध्यमातून जे समजून घेतलं जातं किंवा बघितलं जातं, तर ते तत्व हे क्षरपुरुष होय. ज्यावेळेला प्रकृती शून्य आहे, प्रकृती सगळी लयाला गेली, समजा इमॅजिनेशन की सगळी प्रकृती नाहीच आहे, मग तत्व आहे की नाही? आहे. आता प्रकृतीचे सापेक्ष ते दिसणार नाही कारण की प्रकृतीच नाही आहे, पण ते तत्व आहे. तशा रीतीने प्रकृती शून्य झाल्यानंतर जे तत्व दिसतं ते अक्षरपुरुष. नुसतं आपण मॅथमॅटिक्स समजून घेतो आणि प्रकृतीचा त्या पुरुषाशी काही संबंधच नाही आहे असं त्या पुरुषाचं ज्ञान होणं हे उत्तम पुरुष. त्याला उत्तम उदाहरण म्हणजे चंद्र धावतो आहे, ढग सगळे आहेत आणि ढगांच्या मधनं चंद्र धावतो आहे असं दिसतं की नाही? आता ढगांच्या मधनं चंद्र धावतो आहे याचं कारण काय? ढग धावत आहेत त्यामुळे चंद्र धावतोय असं वाटतं. हे जे चंद्र असा धावणारा चंद्र दिसतो आम्हाला ढगांच्यामुळे, तो ढगांच्या धावण्याच्या उपाधीमुळे असा तो दिसतो, त्याला क्षरपुरुष असं म्हणतात. वस्तुतः चंद्र धावत नाहीये, तसा पुरुष हा स्थिरच आहे, पण प्रकृतीच्या उपाधीमधनं तो सारखा बदलतोय असं वाटतं. आपल्याला सुद्धा लहानपणापासून बघा, मी आहे ही एकच गोष्ट आमची कधीही बदललेली नाही. बाकी सगळ्या गोष्टी बदलतात. रूप बदलतं, भूमिका बदलतात, भावना बदलतात, विचार बदलतात, सगळं काय बदलतं, पण मी आहे ही बेसिक जाणीव बदलत नाही कधी. ती त्या क्षरपुरुषाचा खरा प्रकाश आहे. हे उत्तम पुरुषाचा खरा प्रकाश आहे. पण ते सोडून आपण ज्या वेळेला बघतो त्यावेळेला एकंदर बघत असतो, त्यावेळेला प्रकृतीच बघत असतो. त्यामुळे क्षरपुरुषाचा संबंध आपला आहेच आहे, असणारच आहे, ते आपण टाकून देऊ शकत नाही. परंतु प्रकृतीच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही त्या तत्वाकडे बघतो त्यावेळेला त्याला ते जसं दिसतं त्याला क्षरपुरुष असं म्हणतात. पुरुष तोच आहे की जो बदलत नाही असा, पण प्रकृतीच्या उपाधीमुळे तो बदलतो असं वाटतं. प्रकृती झिरो स्टेटला गेली तर आता उदाहरणार्थ आपण आता बघितलं, चंद्राचं उदाहरण घेतो की ढग धावतायत आणि तो चंद्र त्यामुळे धावताना दिसतो आहे. रिलेटिव्हिटी. ज्या वेळेला चंद्र हे स्थिर मी बघत नाही त्यावेळेला तो ढगांच्या धावण्याच्यामुळे तो धावतोय असं वाटतं. इन रिलेशन टू. जेव्हा ढग स्थिर असतात त्यावेळी चंद्र स्थिर दिसतो. चंद्र हलताना दिसत नाही, आहे तसाच दिसतो त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी ढग स्थिर असल्यानंतर ढगांच्या मधनं पाहताना ढग स्थिर असल्यामुळे सुद्धा चंद्र स्थिर दिसतो. असा जो आहे तो आता हलत नाहीये. का हलत नाहीये? प्रकृती स्थिर आहे म्हणून, म्हणजे ढग स्थिर आहेत म्हणून. चंद्र स्थिर आहे असं वाटतं. हा अक्षरपुरुष. आणि ढगांशी चंद्राचा काही संबंध नाही हे ज्ञान म्हणजे उत्तम पुरुष. ढगांशी चंद्राचा काय संबंध आहे? काही संबंध नाही.
हे जे ज्ञान आहे, चंद्र हा या सर्व गोष्टींच्यापासून इंडिपेंडंट आहे, असं चंद्राच्या बद्दलचं जे ज्ञान असतं त्या ज्ञानाला उत्तम पुरुष असं म्हटलं आहे. तशा प्रकाराने प्रकृतीच्या उपाधीमधनं ज्या वेळेला तत्वाकडे बघितलं जातं, आमच्या मनोभूमिकेनुसार आम्ही परमात्मा तत्व बघतो, त्यावेळेला ते सगळं क्षरपुरुष असतं. प्रकृती झिरो स्टेटवरती आहे, अशा स्थितीमध्ये ते तत्व जे आहे म्हणजे गाढ झोपेत, असं त्याचं उदाहरण दिलेलं आहे. पण गाढ झोपेत ज्ञान होतच नाही, की ज्ञान व्हायचं तर काय करा, गाढ झोपा असं ज्ञान होतच नाही. फक्त ते उदाहरणाने समजून सांगण्यासाठी फक्त दिलेलं आहे. मग थोडक्यात म्हणजे चंद्राचा ढगांची काही संबंध नाही असं ज्या वेळेला आम्हाला समजतं, आणि चंद्राचं इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग असं ज्ञान होतं, त्यावेळेला ते उत्तम पुरुष असतं. तसं परमात्म तत्वाचं प्रकृतीच्या उपाधीशी काहीही संबंध नसलेलं तत्वस्वरूपाचं ज्ञान होतं, त्यावेळेला त्याला उत्तम पुरुष असं म्हटलं जातं. ही गोष्ट 15व्या अध्यायात सांगायची तत्वज्ञानाचा आहे अध्याय. आणि त्या तत्वज्ञानामध्ये असं झकास उदाहरणं असतात खरं म्हणजे, पण लोक ते उदाहरणं न देता बोर मांडत असतात सारखं. आता बघा की ते नेहमी एक उदाहरण दिलं जातं की एक कुंभ आहे, मातीचा घडा एका जमिनीवरती ठेवला. त्या जमिनीला काय म्हणतात? सकुंभ, कुंभासहित आहे. आता कोणीतरी तो कुंभ उचलून ठेवला तर आता काय म्हणतील त्याला? निष्कुंभ. पण कुंभाशी जमिनीचा काही संबंधच नाहीये, हे त्या जमिनीचं ज्ञान असणं उत्तम पुरुष. तत्वज्ञान तसं इंटरेस्टिंग आहे, पण त्या ह्याच्यामध्ये ते ॲक्च्युली आकलन करण्याच्यासाठी म्हणून वैचारिक भूमिका खूप दमून जाते. याचं कारण का? तर विचार हे क्षरपुरुषामध्ये येतात. विचार हे अंतःकरणाचा धर्म आहे, त्यामुळे तो बदलत आहे आणि ते सगळे बदलते आहेत, म्हणून क्षरपुरुषामध्ये. म्हणून विचाराने ते समजून एका टप्प्यापर्यंत घेऊ शकतो आपण, त्याच्यानंतर परत ते विचाराने फार समजून नाही घेऊ शकत. फार गोष्टी इतक्या अवघड घेतलेल्या नाहीत आपण, परंतु हे तर सांगायचं आहे ना त्यांना. तसं तुम्ही शरीराच्या माध्यमातून परमेश्वराला बघण्याचा प्रयत्न कराल, त्यावेळेला तुम्हाला ते नीट आकलन होणार नाही. त्या स्वतःच्या शरीराला विसरून ज्या वेळेला तत्वाचा तुम्ही वेध घ्याल, त्यावेळेला तुम्हाला त्याचं आकलन होईल. स्वतःच्या शरीराला विसरण्याचा भाग काय? स्वची जाणीव. हाच तो एकमेव भाग आहे की जो माझ्या सर्व शरीराला सोडून स्वतंत्र आहे. मी अशी जी स्वतंत्र जाणीव आहे ती. आणि त्या जाणीवेच्या माध्यमातून जर का तुम्ही गेलात, तुम्ही लवकर पोचाल. पण तुम्ही जर का म्हटलात की या आकारात परमेश्वर आहे, मग सगळीकडेच आहे, मग भावनेने घेतलं, विचाराने घेतलं, असं करता आपण गुरफटण्याची शक्यता असते. म्हणून 15 अध्याय आम्हाला असं समजून सांगतो की थोडी क्षरोपाधी बाजूला ठेवा आणि तत्वाकडे पहा. तेच आपण करतोय योगामध्ये, आम्ही तेच करतो. क्षरोपाधी म्हणजे शरीरावरती लक्ष नाही केंद्रित करत आपण, कुठल्याही विचारावरती पण नाही लक्ष केंद्रित करत, तत्वावरती लक्ष केंद्रित करतो, आत्मतत्वावरती. आणि त्याला माध्यम काय आहे? तर त्या आत्मतत्वाचा एक प्रकाश असं म्हटलं जातं ज्याला, ते म्हणजे कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस हा त्याचा प्रकाश आहे. मीची जाणीव, त्या जाणीवेमधनं आम्ही तर उत्तम पुरुष जाणू शकतो. विचाराने पण जाणू शकतो. आता हे सगळं आपण विचाराने जाणतो, म्हणून विचाराने आम्ही अजिबात कुठंच जात नाही असं नाही आहे. एका टप्प्यापर्यंत जरूर जातो. जास्तीत जास्त फायनली काय की फंक्शनिंग जे आहे बुद्धीचं, इंटेलेक्च्युअल अंडरस्टँडिंग, हे बेसिक गोष्ट आहे.
कारण की त्याच्याच मधनं पलीकडे आम्हाला जाता येत. बुद्धी टाकून द्या आणि एकदम तत्वाचा वेध कसं घेणार? त्यामुळे क्षर उपाधीमधनं जावंच लागेल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की ती तत्वाशी जोडलेली आहे, विचारांनी का होईना, आणि मग तो वेध घेणे असा आम्ही प्रयत्न करतो योगामध्ये. पण आपण बेसिकली हे समजून घेतो की 3 पुरुष, याचा अर्थ 3 पुरुष वस्तुता नाहीत, एकच पुरुष आहे तत्व, एक तत्व सगळीकडे असलेलं. त्याला ज्या वेळेला मी प्रकृतीच्या उपाधीतनं पाहतो त्यावेळेला त्याला क्षरपुरुष असं म्हटलं जातं. वेगळ्या वेगळ्या रंगरूपामध्ये, भावनांच्या मधनं, विचारांच्या मधनं असं पाहतो. पण जेव्हा मी हे सगळं सोडून जाणीवेच्या माध्यमातून पाहतो त्यावेळेला मी त्याला डायरेक्ट स्पर्श करतो. आणि झिरो स्टेट ऑफ माइंड अशा प्रकारची स्थिती हे ते तत्व दाखवून देण्याच्यासाठी जास्ती सोयीस्कर असते. म्हणून अक्षरपुरुष ज्याला म्हटलं जातं त्यावेळेला प्रकृतीची उपाधी काही नाही आहे. ती प्रकृतीची उपाधी नसणं ही गोष्टसुद्धा आम्ही योगामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुरुवातीलाच साधत असतो आणि मग त्याच्यानंतर मग तत्वाशी संबंधित होतो. म्हणून योग हे क्षर, अक्षर आणि उत्तम या तिन्ही पुरुषांच्या मधनं जातं तत्वापर्यंत. आणि तीच गोष्ट सोयीस्कर आहे. आम्ही असं म्हटलं की आम्ही सगळी उपाधी टाकून देतो, नो क्षर पुरुष, हा पण एक थॉटच झाला की जो क्षर आहे. म्हणून थोडासा अवघड भाग आहे हा. पण या अवघड भागामधनं का आपण जातो आहोत तर गीतेच्या मधलं जे महत्वाचे भाग आहे त्यातला हा भाग आहे. द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्य ईश्वरः. पहिल्यांदा श्लोक तोंडात बसू देत, म्हणू देत, त्याच्या खाली त्याचे अर्थ दिलेले आहेत. सगळ्यांनी ज्यांच्याकडे हे पुस्तक नसेल त्यांनी घेऊन जा. असं घेऊन गेलं तरी चालेल, आमच्या जवळ जे आहे तेच, काही विचार करू नका, कारण की तुमच्यासाठीच आहे हे सगळं. त्याच्या खाली त्याचे अर्थ दिलेले आहेत, निवडक श्लोक आणि त्या निवडक श्लोकांचे अर्थ. एवढं कळलं की तुम्हाला भगवद्गीता कळली, भगवद्गीतेची भूमिका कळली. एका टप्प्यापर्यंत कळेल, थोडंसं विवरण लागेल पण तरी देखील नक्की कळेल. आता चंद्राचं उदाहरण जे आहे ते चंद्राचं उदाहरणसुद्धा या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं वस्तुतः एक्सप्लेनेशनच्यासाठी म्हणून. पण आता विवरण केल्यामुळे तुम्हाला ते जास्ती लवकर समजू शकतं. तशा प्रकाराने ह्या गीता नित्यपाठ ज्यांच्याजवळ नाही त्यांनी आजच घेऊन जा, पैसे बिसे न देता डायरेक्ट, कारण की तो तुम्हाला समजण्यासाठी म्हणूनच केलेला आहे. आणि ह्याच्यावरला एक श्लोक रोज समजून घ्यायचा. सगळी गीता आम्हाला शक्य नाही आहे, 700 श्लोक आहेत. संस्कृत हा आमचा विषय नाही आहे. नुसतं त्याच्या खाली सांगितलं काय आहे एवढं बघा. आणि आपण लवकरच एक CD काढू की ज्याच्यामध्ये या फक्त भगवद्गीता नित्यपाठाचे श्लोक असतील. मग ते तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ज्या वेळेला बोलाल किंवा ऐकाल त्यावेळेला ही गीतेची नित्यपाठाची CD ऐका. मग कसं आहे ना की तोंडात श्लोक ते बसले पाहिजेत. एवढे श्लोक तुम्हाला आले की बास, तुम्ही भगवद्गीतेतले तज्ज्ञ झालात. सगळा अभ्यास केला नसला तरी देखील ते असतं ना इम्पॉर्टंट काढायचं आपलं लहानपणापासूनचं, तसं ते हे सगळं इम्पॉर्टंट काढलेलं आहे भगवद्गीता नित्यपाठ. पण हा भाग इतका अवघड असून याच्यात का घातला? महत्त्वाचा आहे. सगळं आम्ही गाळून टाकून महत्त्वाचं सोप्पच्या सोप्पं काहीतरी करायला गेलो तर त्याचा इसेन्स निघून जाईल. हा उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदावृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्तव्य ईश्वरा. हा स्पेशल श्लोक आहे भगवद्गीतेच्या मधला. तो आज आपण बघितला. थोडीशी दमणूक होते पण झाली तरी देखील चालेल. कधी कधी दमणूक होणं हे जास्त सोयीस्कर असतं.
त्याच्यानंतर आता बाकीचा भाग तर सोपाच आहे, पुढच्या वेळेला बघू. हरिओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलम् स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.